स्वागत आहे मित्रांनो आपल्या निक झेबा किचन या चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहोत ढाबा स्टाईल एग बिर्याणी। यासाठी 1 डझन अंडी उकडून घ्यायची आहेत, 2 हिरव्या मिरच्या, 300 ग्राम दही, थोडीशी कोथिंबीर, 4 कांदे उभा चिरून, 4 टोमॅटो काप करून घ्यायचे, असे कापून घ्यायचे। कांदा असा लाल होईपर्यंत फ्राय करायचा आहे बारीक आचेवरती, बारीक गॅस करून फ्लेम करून। आता अंडी घ्यायचे, अंड्यांना छिद्र करून घ्यायचे बारीक बारीक होल काट्या चमच्यानी। मित्रांनो त्याच्यानंतर त्यामध्ये हळद, 1 चिमूटभर हळद घ्यायचे। त्यानंतर आता 1 टेबलस्पून लाल मिरची पावडर टाकून घ्यायची। आता यामध्ये 1 चमचा स्वादानुसार मीठ घ्यायचंय। मीठ झाल्यानंतर हे अंडी आपण फ्राय करून घेणार आहोत, तुम्ही तशी पण टाकू शकता। 2 मोठे चमचे तेल तापवायचं आहे बारीक लो फ्लेम वरती। आणि अंड्यांचा कलर चेंज होईपर्यंत आपण ते फ्राय करणार आहोत। असे अंडी फ्राय करणार आहोत। अंड्यांचा कलर चेंज झालेला आहे मित्रांनो, या पद्धतीने तेल सोडू लागलेलं आहे। एका पातेल्यामध्ये 2 मोठे चमचे तेलाचे, यामध्ये आता दालचिनी, लवंग, तमालपत्री, मोठी इलायची, 2 हिरव्या मिरच्या आणि आपण कांदा चिरून घेतलेला कांदा यामध्ये ॲड करायचा आहे। आता बारीक लो फ्लेम वरती याला परतून घेणार आहोत। याचा कलर चेंज होईपर्यंत परतायचा मित्रांनो, जळूनही द्यायचं नाही, जळण्याची काळजी घ्यायची। असं पंपाला नाही का बघा तेल सुटू लागलेलं। आता कांद्याचा कलर चेंज झाला की आपण यामध्ये 4 टोमॅटो कट केलेले टाकून घेणार आहोत। तुम्ही टोमॅटोची प्युरी पण यूज करू शकता। अशा पद्धतीने आता कलर चेंज झालेला आहे, पूर्णपणे आपले टोमॅटो आणि कांदा पूर्णपणे शिजलेले आहेत। हे बघा तेल सुटलेलं आहे, तेल सुटू लागलंय। असा चेंज झाला की यामध्ये आपण 4 टेबलस्पून अद्रक लसणाची पेस्ट घालणार आहोत। पेस्ट ॲड करून घ्यायची आहे। त्यामध्ये 1 टेबलस्पून लाल मिरची पावडर, गरम मसाला, बिर्याणी पावडर, सर्व मसाले, आपण थोडंसं मेथी, कसुरी मेथी, 300 ग्राम दही, असं दही हलवून घ्यायचं आहे। मित्रांनो आता चांगलं पाणी सुटू लागलेलं आहे, त्यामध्ये बॉईल केलेले आपण अंडे, फ्राय केलेले अंडे यामध्ये ॲड करणार आहोत। चांगलं मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत। कोथिंबीर थोडंसं शिजवायचं आहे मित्रांनो। मसाल्यामध्ये अंडी चांगली शिजलेले आहेत, आपण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये जेवढा राईस असेल त्याच्या दुप्पट पाणी आपण घेणार आहोत। यामध्ये आता मीठ टाकलेलं आहे, चवीनुसार मीठ घ्यायचं आहे। त्याला उकळी आलेली आहे, चांगलं शिजलेलं मित्रांनो। आता उकळी आलेली आहे, यामध्ये आपण 1 किलो बासमती राईस टाकणार आहोत। त्याला चांगलं हलवून घेणार आहोत। त्याला
याची काळजी घ्यायची की तांदूळ तुटला नाही पाहिजे, असं हलक्या हातानं हलवायचं मित्रांनो. आता ह्यामध्ये झाकून थोडीशी वाफ काढायची आपल्याला. आता पुन्हा एकदा त्यामध्ये कांदा, फ्राय केलेला तळलेला कांदा, कोथिंबीर, थोडंसं फूड कलर, तुम्ही तुमच्या मर्जीने कलर चेंज करू शकता, ऑप्शनल आहे, किंवा अवॉइड करू शकता, स्किप करू शकता. ही झाली आपली अंडा बिर्याणी रेडी. आता काय करायचं आहे, खायचं आहे नक्कीच. 100% ट्राय करून बघा मित्रांनो. हे तुम्ही रायत्याबरोबर खाऊ शकता. ओके, चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर. थँक्यू.